एडवोकेट दिलीप काकडे लिखित महाराष्ट्र शासन को सादर द बुद्धिस्ट पर्सनल लॉ मसूदा विधेयक मराठी एवं अंग्रेजी आवृत्ति की प्रियदर्शनी प्रकाशन द्वारा पुस्तक प्रकाशन समारोह का आयोजन शनिवार को न्यू पनवेल के पृथ्वी हॉल में किया गया। नवी मुंबई महापौर सुधाकर सोनावने के हाथों द बुद्धिस्ट पर्सनल लॉ मसूदा विधेयक का लोकार्पण इस अवसर पर किया गया, जहां इस पुस्तक के लेखक एडवोकेट दिलीप काकडे, सुमित मोरे सहित प्राचार्य, एडवोकेट आदि उपस्थित थे। इस अवसर पर महापौर सुधाकर सोनावने ने द बुद्धिस्ट पर्सनल लॉ को कानूनी मान्यता प्राप्त होने में सहकार्य करने की बात कही। बाबासाहेबांनी कधीच एका जातीचा विचार केला नाही, परंतु दुर्दैव असं की ज्याला आपण म्हणतो की त्याला प्रसार माध्यम आहेत, प्रसार माध्यम काय करू शकतात हे तुम्ही 2014च्या त्या निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे। कारण प्रसार माध्यम याला कधीच कोणी कमी लेखू नये। प्रसार माध्यमांमध्ये किती ताकद आहे, किती शक्ती आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये स्वतःचे साप्ताहिक आणि दैनिक सुरू करावी लागली, तर परिस्थिती प्रतिकूल होती, त्यांना ते शक्य नव्हतं। तरी देखील बाबासाहेबांना त्यावेळेस असं वाटलं की नाही, माझ्या माणसांना हे कळालं पाहिजे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे। परंतु बाबासाहेबांचं ते स्वप्न देखील पुढे अधुरं राहिलं की ज्या मीडियाच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ह्या संपूर्ण शोषितांना, पीडितांना आपण त्या चळवळीमध्ये सामावून घेऊ शकतो, ती चळवळच पुढच्या काळामध्ये मोडीत निघाली। कुठलाही धर्म असो, धम्म असो, कंपनी असो किंवा संघटना असो, तिला जर आचारसंहिता नसेल तर ती चळवळ पुढे जात नाही, तो धर्म पुढे जात नाही, ती संघटना पुढे जात नाही। कारण प्रत्येकाने स्वतःला काही बंधनं घालून घेणं अपेक्षित असतं आणि ती बंधनं बाबासाहेब आंबेडकरांना, कारण बाबासाहेबांच्या पुढे कितीतरी प्रश्न होते। या देशाचं संविधान लिहायचं होतं, या देशामध्ये शोषित पीडितांचे प्रश्न मांडायचे होते आणि आर्थिक परिस्थितीला देखील त्या ठिकाणी सामोरं जायचं होतं। कुठेही त्या ठिकाणी न डगमगता, आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही कुठेही कुठल्याही याच्यामध्ये तडजोड न करता बाबासाहेबांनी जे काही केलं आणि जे शिल्लक राहिलं ते दिलीप काकडे साहेब, आपण या ठिकाणी बुद्धिस्ट पर्सनल लॉच्या माध्यमातून, कारण सह्यांची मोहीम ज्यावेळेस सुरू केली आपण त्यावेळेस माझ्याकडे आपण काही सोबत होतं का। तो वहीं एडवोकेट दिलीप काकडे ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए अपने सहकारियों का आभार प्रकट किया। महाराष्ट्र शासनाने 2015 साली 13 सदस्यीय समिती बौद्ध विहार आणि वारसा हक्क कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी स्थापन केलेली होती। या समितीला 9 फेब्रुवारी 2016 रोजी मी बुद्धिस्ट पर्सनल लॉचा मसुदा सादर केलेला आहे। तोच मसुदा इंग्रजी आणि मराठी पुस्तकाच्या रूपाने जनतेसाठी आज या ठिकाणी समर्पित केलेला आहे। बौद्ध समाज आणि इतर सर्वांच्यासाठी हे माझं या ठिकाणी आव्हान राहील की सर्वांनी हा जो मसुदा आम्ही पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केलेला आहे त्या मसुद्याचं वाचन करून बौद्धांच्या कायद्याबद्दल आपल्या सूचना महाराष्ट्र सरकार जो मसुदा पब्लिक ओपिनियनसाठी टाकणार आहे त्यावेळेस सरकारचा मसुदा आल्यानंतर या पुस्तकाच्या आधारे सर्व जनतेला आपल्या सूचना करता येतील। त्यामुळे सर्व जनतेला आव्हान आहे की या मसुद्याचा अभ्यास करून आपण याच्या आधारे महाराष्ट्र सरकार ज्यावेळेस सूचना विचारेल त्यावेळेस सूचना कराव्यात।